Like, yeah, yeah. ते कसे होणार दोन दोन कसे शेअर करणार तू ती एक नोट तुला उशी पाहिजे काय मी आईकडे पण धरली आई इथंच आहे वर्ड राहिले ते राहिली जाणार तसंच जाणार चला तू घे एकदम मी माझा असं म्हणतात मामांना हात सांग ते माहिती ना मामाचं बघ मामा आले तिकडनं पप्पी काय बोलते मला देते प्रत्येक ठिकाणी सगळ्या ठिकाणी भाचा काय लिहिले वाच मला नाही मला मंडळी अमित आणि सुजा आता सकाळी निघालेत मुंबईला तर आपण त्यांना आता बाय बाय करूया बाय बाय आरामात जावा गुड मॉर्निंग मंडळी सगळ्यांना शुभ सकाळ तर मी आता चाललो आहे माझ्या घरी निवळेवाडीत मी आता आहे साक्षीच्या घरी तर इथे 10ची गाडी येईल 10-10:30पर्यंत त्याने आम्ही जाऊ तर सकाळी आम्ही अमितला सोडलं तो मुंबईला गेला तर आता आम्ही चाललो आमच्या घरी आम्ही आता आहे तात्यांच्या दुकानात गाडी इथेच येणार आहे त्या साईडने गाडी येईल आणि आम्हाला जायचं या साईडला उगा आता वेळ गेला मात्र वॉचमॅन म्हणून हा गेलेला कशा जाते तू कोण कोण आहे तुम्ही काय झोप उडते काय झोप उडते काय नाही जायचंय गाडी तिकडे आहे रिक्षा ती पण गाडी आली ही काय गाडी आली रात्री भाऊजी काय नको हा काढली ना शूटिंग ताशेवाल्यांची नाही वाटत नाही हा बापूची सांगितलं मला गाडी पण सोडली आम्ही तुझ्यासाठी अगं ह्या डबा पण नाही दिला आणि या पेढा पुडा त्यांचा पप्पा डबा द्यायचा परत जाणार आहे काय ते माहिती नाही पिशवीत भर हा घे पिशवीत भर पिशवीत ठेव पिशवीत हा बघ नाही त्याचा पडच नाही नाही जात आहे नाही दे ही पिशवी दे मला ठेव याच्यात ठेव अंधेरा कधी जाणार आली गाडी आली
मंडळी आम्ही जात होतो निवळेवाडीत आणि समोरून ST पण आली, पण ह्या स्वप्नाली रिक्षाने जाणार होती म्हणून आम्ही ती गाडी सोडली आणि त्या रिक्षा पण गेली. आता थोड्या वेळ रिक्षा येईल त्यानंतर आम्ही निघू. चला आमची रिक्षा आली. हे चला देऊन देशील काय? हा देतो ना. बाप्पा आपल्याला बाहेर लागतो. तर मंडळी समोर जे मंदिर दिसत आहे ते आहे आमच्या कुवेगावची ग्रामदेवता आई रासाई देवीचं मंदिर आहे. आम्ही थांबलो होतो बससाठी तिथे, तिने आवाज दिला आणि तुझी तिकडे जातोय ना. म्हणजे तू रिक्षा घेऊन गेला तिकडे. म्हणजे ह्याला मी बोललो काय शाळेत माझा शिवम उठला पण नाही ना. हा तो उठतो तर मग माझा टायमिंग 10चा बरोबर 10:15 वाजता जरी निघालं ना अच्छा. तरी बरं पडतं ते. आज उठलं ते कधीपर्यंत वाजते सगळे, त्याच्यात नाश्ता नाही करायचा. हा खाते तुझं हे बघ. साधावाला खात नाही जास्त आवडी, मग तिखटवाला. मी म्हणतो तिखट नको बाई, नाही खाणार म्हणून साधा चटाका बटाका खातो ना. बरं म्हणतात. हे आहे कुळगावातील हनुमंतरायाचे मंदिर. चला चल. जा बाबा. हे जांगलदेव मंदिर. चल बाय. रामफळ बघा किती लागलेत. ही आहे अंगणवाडी. कौल तोडायचं काम चालू आहे गावी. सांगायला पाहिजे परत ही आहे निवळेवाडी. हे कृष्णाजीचं घर आणि पुढे आहे आमचं घर. हे बघा इथंच बसलेत सगळे शूटिंग करून झालं. सकाळच आलोय. ह्याला आमचं घर. कामाला गेले काय ते? कामाला गेले की नाही? पाणी दे. तुमच्यासाठी पेशा ओके. हे व्हिडिओ होतो हलकटा मी तो खाली करतो सगळी पाठवतोय. फिश करी बनवतोय. त्याला बनवायला लागतं आणि नाही मी जर करपून घेतो. हा ते मसाला भाजला पाहिजे रे. अरे नाही थांब जरा. आता वाड्यात हे बघा आमचं वासरू.
थोडं मोठं झालंय आता. मोठी झाली आहे. हा. नाव ठेवलं की नाही अजून? हा? नाव नाव हा. नाव नाही अजून घातलेलं आहे. का रानात जायचं. राहणार झालं सोनू. ते आता याचं नाव सोनू ठेवलेलं आहे बाबीने. मग तुम्ही चालतच आला? रिक्षा नाही, ती आली ना, ती आमची पोरगी इथली स्वप्ना. स्वप्नालीतली. राडेकरची. आम्ही येत होतो 10च्या बसने. ती निघाली तेवढ्यात, मग ते अगं जाते बाई थांबा. त्याच्या रिक्षात आलो तिकडे, मग ती रिक्षावरती घेऊन गेली तिच्या घरी. आम्ही इकडे चालत आलो मग. खाऊ लागले. थोरला पण आला इथे. सांग कोण हा व्हिडिओ शूटिंग करतोय? कधी तर टाक तिच्या अंगावरती, परत घाबरेल ते. नको. नाही, मी नाही, मी काय फेकू. मला भीती वाटते त्याची. तर मंडळी जेवायला या. डब्यात नाही काय मच्छी आहे, आईला भाकरी, नकाची भाजी नेते मुले भात. काढून. पैसे? तुमच्याकडे आहे थोडीशी द्या. मुळ्याची भाजी. तिचा उपवास आहे आज. नकाची भाजी आणतो कृपा काढून. वहिनी हा? आणि भाभी. भाभी जेवायला ये. शिरा निरा एवढं दे ना आम्हाला. तुम्हाला का काय पडतोय काय? ती पडत होती, ती पडत होती. चला चल दाजी. चल भाभी. दाजी चल. परत आम्ही साक्षीच्या घरी चाललोय. मस्तपैकी इथे जेवण झालं, जेवलो वगैरे तर निघालो. चला. बाबाला मी सांग घेऊन गेलो. बाबा काय भेटले, सगळे भेटलेत ना, त्याच्यामुळे आवडलं ना. एक मांजरू पळालं. तर मंडळी, मी आता आहे डोंगरकरवाडीत. तर आज आहे डोंगरकरवाडीमध्ये पोचतं म्हणजे पार्टी. तर तिकडे आता आम्ही चाललो आहोत सगळेजण. आणि मंडळी, गावी भरपूर थंडी आहे. माया काय आहे ते सांग जरा. सर्व सार्वजनिक श्रीदेव गणपती मंदिर हां याचा उत्सव झाल्यानंतर हां. आपल्या सर्व लोकांसाठी ही पार्टी आयोजित केली आहे. अच्छा, दरवर्षी असते. दरवर्षी असते. सगळेजण आता जमायला लागलेत. गावी भरपूर थंडी आहे. सगळेजण स्वेटर घालून आले. विहिरीत पाणी भरपूर आहे आणि याच विहिरीचं पाणी वापरून आज इथे जेवण केलं आहे. तर इथे बाजूलाच आपले पोचतं आहे, पार्टी आहे. गावी भरपूर थंडी आहे, त्यामुळे शेकोटी पेटवली आहे. तर मंडळी, आता जेवण बनून झालं आहे आणि आता पहिली पंगत बसेल. तर मंडळी, जेवायला या. मंडळी, काही कोकणात थंडीमध्ये शेकोटीचा आनंद घेत मोकळ्या आकाशाखाली जेवणाची मजा काही वेगळीच असते. तर मंडळी, तुम्हालाही असा आनंद घ्यायचा असेल तर एकदा तरी कोकणात यावंच लागेल. माझं नाही काढत. तर मंडळी, 2 पंगती जेवून झाल्या आणि आता ही शेवटची पंगत बसलेली आहे जेवायला. तर मंडळी, आज सकाळी आपण अमित रेवाळ्यांना मुंबईला सोडलं आणि त्यानंतर दुपारी आपण आपल्या घरी गेलो निवळेवाडीला आणि तिकडून आम्ही परत साक्षीच्या घरी आलो. त्यानंतर संध्याकाळी मामाकडे गेलो, आत्याकडे गेलो आणि आता संध्याकाळी इथे पोचतं होतं डोंगरकरवाडीचं. तर व्हेजवाल्यांना व्हेज होतं, नॉनव्हेजवाल्यांना नॉनव्हेज होतं. तर जेवण छान झालं आणि गावी भरपूर थंडी आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला, बाय बाय.